आवाज महाराष्ट्राच्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय अरविंद केजरीवालांनी जो मीडियाच्या विरोधामध्ये फतवा काढलेला आहे त्याच्या अनुषंगाने. ब्रेकवर जाण्यापूर्वी ॲडव्होकेट VP पाटलांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी असं म्हटलं की मुळामध्ये हे अवैध आहे, याला कायद्याचाच मुळात आधार नाही आहे, कारण पक्षाची प्रतिमा मलिन झाली किंवा काय हे मुख्य सचिव कसं काय ठरवणार आहेत, त्याच्यामुळे हे अवैध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे मला पुन्हा यायचं आहे, पण ते बोलत असतानाच रवी श्रीवास्तवांना काही मुद्दा मांडायचा होता. रवी श्रीवास्तव, अशा प्रकारचा अवैध फतवा जर केजरीवालांनी काढला आहे, मुळात तो वैध अवैध हा एक भाग, पण दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये माध्यमांच्या अनुषंगानं अशा प्रकारे फतवा काढला जाणं. काय म्हणणं आहे तुमचं, कशामुळे ही वेळ आली, काय काय वाटतं? संजय जी, इसकी क्या है, ये थोड़ा इसमें एक थोड़ा सा हिस्ट्री में जाना पड़ेगा कि इस चीज़ की नौबत क्यों आई है। आखिर अरविंद केजरीवाल जी को इस तरह का स्टेप उठाने की ज़रूरत क्यों महसूस हुई है। आप देखिए पीछे कुछ समय का, अगर आप CD चैनल्स की रिपोर्ट उठा करके देखें, कुमार विश्वास पर एक ऐसा बेबुनियाद आरोप लगाया गया कि मतलब उसको सुन करके भी हंसी आती है। वह ऐसा है जैसे कोई ये कहे कि मुझे मेरे फला फिल्म स्टार के साथ शारीरिक संबंध है और वो फिल्म स्टार चैनल पे आके ये कहे कि नहीं नहीं मैं इस आदमी के साथ में मेरे कोई संबंध नहीं है। ऐसा मूर्खतापूर्ण सवाल लेकर के और चैनल्स ने पूरे पूरे दिन तक उसके ऊपर रिपोर्ट चलाई, और यहां तक कि जब उसका दिल्ली कमीशन वीमेन के अंदर जब वो केस गया तो वहां पर जूही खान जो उनके साथ ही बैठी हुई थी कमीशन की मेंबर, उन्होंने तुरंत उनसे इस्तीफा दे दिया, मगर किसी चैनल ने उस चीज को नहीं दिखाया। और अगर आप ये कहते हैं कि मीडिया की आजादी ये सरकार दे रही है, तो मैं आपको बताना चाहता हूं कि मीडिया की आजादी सिर्फ मीडिया के कुछ चाटुकार एडिटर्स को पद्म भूषण देने भर की है, जो अपने चैनलों पर समुद्र से निकला हुआ दैत्य दिखा करके अपनी TRP बना करके और पद्म भूषण लेकर के चले गए वहां से। आपको और बता दूं कि 66A जिसको सरकार ने सुप्रीम कोर्ट के आदेश की वजह से जिसको निकालना पड़ा, उस 66A को भी रिप्लेस करने की सरकार वापस तैयारी कर रही है। अवधूत वाघ काय म्हणणं आहे तुमचं? मला एवढंच एक म्हणायचं आहे की निर्भयाच्या निर्गुण हत्याकांडाच्या अँटी इन्कम्बन्सी लाटेवर तयार झालेले आणि आदरणीय अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या विस्तृत बेसवर ज्यांना नेतृत्व मिळालं, अशा एकांगी दृष्टिकोन असलेल्या आणि एकाधिकारशाहीचं ज्यांच्या नसानसामध्ये भरलेलं आहे, अशा माणसाकडनं वेगळ्या काही गोष्टीची अपेक्षा करणं चुकीचं आहे. मला असं वाटतं की या विषयावर जास्त चर्चा न करता आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाने आमची चूक झाली हे मोठ्या दिलाने कबूल केलं पाहिजे, हे परिपत्रक मागे घेतलं पाहिजे आणि मीडियाची सपशेल माफी मागितली पाहिजे. संजयजी, मला फक्त एकच सांगावंसं वाटतं की दुर्दैवाने या देशामध्ये जे स्वतः व्यक्तिविशेष पक्ष आहेत, मग ते समाजवादी पार्टी असोत की ममता बॅनर्जीचा पक्ष असो किंवा आम आदमी पार्टी असो किंवा जयललिताचा पक्ष असो, हे एकेका माणसाचे तयार झालेले पक्ष आहेत, ज्यांना एक लीडर आहे आणि हे त्या पक्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत. अशा नेत्यांमध्ये हुकुमशाही असतेच, पण त्याच्या विरुद्ध जर तुम्ही पाहिलं तर कम्युनिस्ट पार्टी म्हणा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी म्हणा, भारतीय जनता पार्टी म्हणा आणि काही प्रमाणामध्ये काँग्रेस पक्ष म्हणा, की जरी काँग्रेस पक्षावर सातत्याने आपण घराणेशाहीचा जरी आरोप केला तरी तो एक व्यक्तिविशेष पक्ष नाहीये, कारण या पक्षामध्ये सुद्धा अनेक अध्यक्ष राहून चुकलेले आहेत. त्यामुळे हे जे 2-3 पक्ष सोडले तर उरलेल्या सर्व पक्षामध्ये अशा प्रकारची हुकुमशाही ची प्रवृत्ती ही असतेच असते. आणि त्यामुळे विरोधकांना, तुम्हाला आठवत असेल तर जयललितांनी सत्ता आल्यानंतर करुणानिधींना रात्री त्या वृद्ध गृहस्थाला रस्त्यात उचलून आणलं होतं. आज ममता बॅनर्जींनी जे सुडबुद्धीचं राजकारण वेस्ट बेंगॉलमध्ये चालू केलंय ते पण ह्याचंच प्रतीक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एका व्यक्तिविशेष पक्षाकडनं बरोबर. अवधूत वाघ, तुमचे मुद्दे पोहोचले. आपल्याकडे वेळ कमी, या सेगमेंटमध्ये जरा सगळ्यांनी कमी बोलले तर एक अभिजित देशमुख, इन्फॉर्मेशन कमिश्नर ने अपॉइंट किया साल भर में, वो क्या श्रीवास्तव साहेबांनी हा परिपत्रक काढण्याची जी कारणं सांगितली त्याच्यामध्ये 2 कारणं त्यांनी आणखी जोडली असती तर बरं झालं असतं. एक तर ज्या पद्धतीनं त्या एका शेतकऱ्यानं केजरीवाल संदर्भात आत्महत्या केली आणि सरकार मीडियाने त्यावेळेस प्रचंड टीका केली केजरीवालवर असंवेदनशीलतेबाबत, त्याच्यामुळे सुद्धा कदाचित हे परिपत्रक असू शकतं. दुसरा विषय, आपमध्ये जी बंडाळी झाली ती बंडाळी मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात आली म्हणून सुद्धा हे परिपत्रक असू शकतं. कुमार विश्वासचा हा मुद्दा तो मुद्दा मला वाटत नाही फार काही ग्राह्य धरण्यासारखा आहे. दुसरा विषय, मुळात हा विषय संवेदनशीलतेचा आणि सहिष्णुतेचा आहे. मला असं वाटतं की केजरीवाल साहेब काय आणि अवधूत वाघ मगापासून मला आश्चर्य वाटतं की वाघ साहेब BJPचं प्रतिनिधित्व करतात आणि ते BJPकडून मीडियाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार या ठिकाणी करतात, समर्थन करतात, हे आश्चर्यास्पद आहे. मुळात मला अवधूत वाघ साहेबांना एवढं सांगितलं पाहिजे, मगाशी त्यांनी रवी श्रीवास्तव साहेबांचं राजकीय वय काढलं
मुंबईचे महापौर आणि दिल्लीचे मुख्यमंत्र्यांची फार काही त्यांच्यात फरक नाही अशी त्यांनी तुलना केली. मुळात साहेब, ही अराजकता, ही हुकुमशाही प्रवृत्ती जन्मालाच या ठिकाणावरून येते जेव्हा तुम्ही एका ठिकाणी तुलना करता, कोणीतरी लहान आणि कोणीतरी महान अशी तुलना होते आणि त्यावेळेस हा सर्व प्रकार सुरू होतो. हे फक्त आपमध्ये अशातला भाग नाही. आवटे साहेब, मी सांगू इच्छितो की मोदी सरकार आल्यानंतर दिल्लीत ज्या पद्धतीनं सध्या मीडियावर एक प्रकारे दडपशाही केली जाते ती सुद्धा इथं आपण लक्षात घेतली पाहिजे. केवळ आम आदमी पार्टी यात दोषी अशातला भाग नाही आणि हे दोन्ही पक्ष हे व्यक्तिकेंद्रित आहेत आणि त्याच्यामुळे इथे सहिष्णुतासुद्धा संपलेली आहे आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण होते आणि त्यामुळे मीडियावर इथे वरवंटा फिरवण्याचं काम चालू आहे. अच्छा, VP पाटील, काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं आहे की जे काढलं आहे त्यांनी सर ते बेकायदा आहे आणि त्याविषयी मी उद्याच सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसना पत्र लिहिणार आहे. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ट्रीट करावं, कारण हे अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे उद्याच त्या संदर्भात मी तुमच्याकडे प्रेसला स्टेटमेंट देईन की ते मला चॅलेंज करायचं. त्याची व्हॅलिडिटी, लिगॅलिटी ही कोर्टाने ठरवली पाहिजे. आपण इथं बसून नाही ठरवू शकत. आणि प्रायमा फेसे ते रॉंग दिसतं आहे. चीफ सेक्रेटरीला अधिकार असे देता येणार नाही आहेत. चीफ सेक्रेटरी कोण आहे तो ठरवणार का? पक्षातला कोणाचं बदनामीचे जे कलम आहेत IPC जी कलम आहेत त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्याची बदनामी होते त्याने फिर्याद द्यायची असते. इथं बदनामी कोणाची झालेली आहे? लक्ष्मीकांत देशमुख, हाच मुद्दा घेऊन मला सांगा, मुळामध्ये त्या जे परिपत्रक आता पूर्ण उपलब्ध नाहीये, पण रवी श्रीवास्तव त्यातला काही भाग घेऊन आलेले आहेत. त्यांनी मगाशी तो भाग वाचून दाखवला. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की जर पक्षाची प्रतिमा मलिन झाली तर मुख्य सचिवांकडे तक्रार करावी आणि मुख्य सचिव निर्णय घेतील. मला हे सांगा, तुम्ही IAS अधिकारी आहात, मुळात पक्षाची प्रतिमा मलिन झाली हे IAS अधिकारी कसं ठरवणार आहे? लक्ष्मीकांत देशमुख, तुम्हाला काय वाटतं? अगदी नेमका प्रश्न आपण विचारलेला आहे आणि हा खरं आम्हा अधिकार नाहीच आहे प्रशासकांना किंवा नोकरशाहीला. कारण नोकरशाहीचं काम वेगळं आहे आणि पक्षाची किंवा पक्षाची जी बदनामी झालेली आहे ह्याचं तक्रार त्या नेत्यांनी गृहसचिवाकडे करायची, गृहसचिवाने त्याची छाननी करायची आणि निर्णय घ्यायचा. म्हणजे आपण अधिकार दिलेला निर्णय घ्यायचा त्या एका नोकरशहाला अधिकाऱ्यांना. तर प्रत्येक वेळी हे किती योग्य पद्धतीनं हा निर्णय घेता ही शंका आहे. आणि मुळामध्ये या कामामध्ये नोकरशाही पडावं का? त्यांचे जे कामं ठरलेले आहेत ते कामं त्याचे चौकट ठरलेली, त्या चौकटीमध्ये त्यांना काम करायचं असतं आणि त्या चौकटीमध्ये राजकीय पक्षाची बदनामी होते की नाही हे पाहणं, छाननी करणं आणि खटला भरणं हे त्यांच्या कामात बसत नाही. म्हणून नोकरशहाला देखील अडचण होणार, धडसंकट होणार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची देखील एक प्रकारे गोष्टी होणार आहे. आणि मुख्य म्हणजे काय की यामध्ये धोका असा आहे की राजकीय पक्ष येतात जातात, नोकरशाही परमनंट असते, 30 वर्ष एक अधिकारी असतो. त्यामुळे आज एक पक्ष आहे त्याने एक परिपत्रक काढलं, उद्या दुसरा पक्ष आला 5 वर्षानंतर त्यानं हे परिपत्रक बदललं आणि आधीच्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले गेले ते कसे चुकीचे होते पाहिले गेले तर त्या अधिकाऱ्याला खूप अनेक फेस करावं लागणार आहे आणि ही लिटिगेशन वाढणार आहे. जेव्हा कोर्टात ही केस जाईल तेव्हा ते त्या किंवा पक्षाला विचारतीलच, पण त्याचबरोबर हा निर्णय कसा घेतला, कोणत्या बाजूवर घेतला हे आम्हाला देखील अधिकाऱ्यांनी. बरोबर. लक्ष्मीकांत देशमुख, तुमचा मुद्दा पोहोचला. ॲडव्होकेट VP पाटील, पोलीस कंप्लेंट द्यायला लागेल. काल IPC प्रमाणे पोलीस कंप्लेंट द्यायला लागते आणि ज्याचा जे होतं बदनामी होते त्याने द्यायची आहे. चीफ सेक्रेटरीला डायरेक्टली या इशूत उतरता येणार नाही. जरी ती कंप्लेंट खरी असली, एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्याने जरी चीफ सेक्रेटरी केली तर चीफ सेक्रेटरीला ज्युरिडिक्शनच नाही आहे ना. क्रिमिनल लॉ खाली पोलीसचं ज्युरिडिक्शन आहे. त्यामुळे पोलीस, ती व्यक्ती आणि तो पक्षातर्फे कोणीतरी कंप्लेंट पोलीसकडे दिली पाहिजे. चीफ सेक्रेटरीचा काय संबंध आहे याच्यामध्ये? तो काहीच करू शकत नाही. बरोबर. अभिजित फक्त एक मुद्दा मला या ठिकाणी नमूद करायचा आहे की विचित्र योगायोग बघा, नितीन गडकरींनी ज्यावेळेस केजरीवालांवर केस टाकली त्यावेळेस म्हणजे आता हे जे परिपत्रक काढलं याच्यामध्ये कलम 499 आणि कलम 500 खटले भरणार अशी धमकी दिलेली आहे. जेव्हा गडकरींनी केजरीवालांविरुद्ध केस टाकली त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याकडून युक्तिवाद करताना याच केजरीवालांनी कलम 499 आणि कलम 500 कसं चुकीचं आहे, याला कसं हटवलं पाहिजे याच्या संदर्भात त्यांनी युक्तिवाद केले होते आणि आज बघा की आज ते त्याच